कधी झाड लावलं आहे का? एक छोटंसं सीड जमिनीत लावलं, त्याला पाणी दिलं आणि मग दुसऱ्या दिवशी उठून जाऊन चेक केलं की ते ग्रो झालं आहे का? आपण असं करत नाही, कारण आपल्याला माहित असतं की ग्रोथ ही एक प्रोसेस आहे. ती टाइम घेते आणि जर आपण ते सीड वारंवार उकरून बघायला लागलो तर त्याची ग्रोथ थांबते आणि उलट ते नष्ट होतं. इन्व्हेस्टमेंट सुद्धा अगदी अशीच काम करते. पण इथेच बहुतेक लोक चूक करतात. ते म्युच्युअल फंड किंवा SIP सुरू करतात, पण त्याच वेळी ते रोज त्याचा परफॉर्मन्स जज करायला लागतात. रोज ऍप उघडतात, मार्केट वर आहे का खाली आहे ते बघतात आणि त्या शॉर्ट टर्म मोमेंट्सवर डिसिजन घेतात. त्याचा त्यांच्या लॉंग टर्म वेल्थशी काहीही संबंध नसतो. आज आपण याच गोष्टीवर सखोल चर्चा करणार आहोत. लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग माइंडसेट इतका इम्पॉर्टंट का आहे? इन्व्हेस्टर म्हणून आपण कोणत्या चुका करतो आणि त्या टाळल्या तर वेल्थ कशी तयार होऊ शकते, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी स्वप्नाली आणि तुम्ही पाहत आहात फॉरेस्ट वेल्थ मराठी. खरं सांगायचं झालं तर प्रॉब्लेम मार्केटमध्ये नाही, प्रॉब्लेम इन्व्हेस्टरच्या माइंडसेटमध्ये आहे. मार्केट रोज वर खाली होत राहणार, पण इन्व्हेस्टर त्या मोमेंटवर कसा रिॲक्ट करतो यावर त्याचं लॉंग टर्म वेल्थ डिपेंड असतं. म्हणून इन्व्हेस्टिंग मध्ये नॉलेज जितकं इम्पॉर्टंट आहे तितकंच इम्पॉर्टंट आहे पेशन्स, डिसिप्लिन आणि इमोशनल कंट्रोल. कोणीही शॉर्ट टर्म मध्ये मार्केट काय करणार आहे हे प्रेडिक्ट करू शकत नाही. हा एक सिंपल फॅक्ट आहे. त्यामुळे रोज मार्केट वर आहे की खाली यावर फोकस करण्यापेक्षा लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहणं जास्त इम्पॉर्टंट आहे. पण इथेच बहुतेक लोक चूक करतात. काही लोक SIP किंवा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतात, पण मार्केट थोडं खाली आलं की लगेच घाबरतात आणि मार्केट वर गेलं की एक्साइटेड होतात. म्हणजे इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म साठी केलेलं असतं, पण डिसिजन शॉर्ट टर्म इमोशन्स वर घेतले जातात. काही लोक इन्व्हेस्टर सारखं नाही तर ट्रेडर सारखं बिहेव करायला लागतात. ते रोज NAV बघतात, शॉर्ट टर्म रिटर्न्स कंपेअर करतात आणि प्रत्येक छोट्या मोमेंटवर रिॲक्ट करतात. लॉंग टर्म वेल्थ ही रोजच्या मार्केट मोमेंटमुळे तयार होत नाही, ती कन्सिस्टन्सीमुळे तयार होते. आता इथे आणखी एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. इन्व्हेस्ट करताना क्लिअरिटी असणं. अनेक लोक फक्त दुसऱ्यांना पाहून इन्व्हेस्ट करतात, टिप्सवर इन्व्हेस्ट करतात किंवा कोणता फंड ट्रेंडिंग आहे ते बघून पैसे टाकतात. पण मार्केट करेक्शन आलं की पॅनिक होतात, कारण त्यांनी इन्व्हेस्टमेंट समजून केलेली नसते. त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टीत इन्व्हेस्ट करता ती बेसिक लेवलवर तरी समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर अजून एक मोठी मिस्टेक लोक करतात, ती म्हणजे पैसा फक्त सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवणं. शॉर्ट टर्म मध्ये हे सगळं सेफ वाटतं, पण लॉंग टर्म मध्ये इन्फ्लेशनमुळे त्या पैशाची पर्चेसिंग पॉवर कमी होत जाते. त्यामुळे फक्त पैसे सेव्ह करणं पुरेसं नाही, तर त्यांना ग्रो होण्याची संधी देणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग गरजेचं आहे. आता मार्केट खाली आलं की काय करायचं, हा सगळ्यांना पडणारा प्रश्न आहे. बहुतेक लोक मार्केट फॉलला रिस्क समजतात, पण लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी मार्केट व्हॉलॅटिलिटी ही अपॉर्च्युनिटी असू शकते. कारण मार्केट खाली असताना SIP मधून जास्त युनिट्स मिळतात आणि मार्केट रिकव्हर झालं की त्याच युनिट्सची प्राइस वाढते. इथेच SIP ची खरी ताकद दिसते. SIP तुम्हाला मार्केट टायमिंग पासून दूर ठेवतं आणि तुम्ही रेग्युलर इंटरव्हलने इन्व्हेस्ट करत राहता, मार्केट वर असो किंवा खाली. त्यामुळे शॉर्ट टर्म व्हॉलॅटिलिटी तुमच्या सायकोलॉजीवर परिणाम करत नाही, ती तुमच्या बाजूने काम करू शकते. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये सर्वात मोठा अडथळा मार्केट नाही, तो इन्व्हेस्टरचं स्वतःचं बिहेवियर आहे. लोकांना नेहमी काहीतरी ऍक्शन घ्यायची असते, बाय करायचं, सेल करायचं, स्विच करायचं. पण इन्व्हेस्टिंग मध्ये अनेक वेळा अननेसेसरी ऍक्शन टाळणं आणि डिसिप्लिन मेंटेन करणं हीच बेस्ट स्ट्रॅटेजी असते. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इन्फॉर्मेशन ओव्हरलोड. आज सोशल मीडिया, न्यूज चॅनेल आणि मार्केट अपडेट्समुळे लोक सतत इन्फॉर्मेशन कन्झ्युम करत असतात, पण प्रत्येक इन्फॉर्मेशन युजफुल नसते. अनेक वेळा ही माहिती तुमच्यात फिअर आणि एक्साइटमेंट क्रिएट करते आणि मग इमोशनल डिसिजन घेतले जातात. एक डिसिप्लिन इन्व्हेस्टर प्रत्येक बातमीवर रिॲक्ट करत नाही, तो लॉंग टर्म गोलवर फोकस ठेवतो. म्हणून इन्व्हेस्टिंग करताना तुमचं व्हाय म्हणजेच का क्लिअर असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही इन्व्हेस्ट का करत आहात? चाइल्ड एज्युकेशनसाठी, रिटायरमेंटसाठी की फायनान्शियल फ्रीडमसाठी? जेव्हा तुमच्याकडे क्लिअर गोल असतो तेव्हा मार्केटमधले शॉर्ट टर्म अप्स अँड डाऊन तुम्हाला जास्त डिस्टर्ब करत नाहीत.
कारण तुमचा फोकस वेल्थ क्रिएशनवर असतो. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, वेल्थ पॅनिक करून किंवा सारखे फंड स्विच करून तयार होत नाही. वेल्थ तयार होते ती डिसिप्लिन, पेशन्स आणि लॉंग टर्म थिंकिंगने. मार्केट तुम्हाला रोज आन्सर्स देत नाही, पण तो तुम्हाला वेळ देतो. आणि जो इन्व्हेस्टर त्या वेळेचा योग्य उपयोग करतो तोच शेवटी वेल्थ तयार करतो. जर तुम्हाला ही डिसिप्लिन पद्धतीने लॉंग टर्म वेल्थ क्रिएट करायची असेल आणि प्रॉपर गायडन्स सोबत SIP सुरू करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला फॉर्म नक्की भरा. माझी टीम तुमच्या गोल्स आणि इन्कम नुसार तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करेल, जेणेकरून तुम्ही कॉन्फिडंट पद्धतीने इन्व्हेस्टिंग सुरू करू शकाल. नमस्कार.